सावकाश त्यांनी सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. पेपर क्रमांक 1 मधील 8वा युनिट ICT डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन या सब टॉपिकमध्ये येणारे जे डिजिटल इनिशिएटिव्ह आहे त्याच्याबद्दल मी माहिती सांगत आहे आणि खूप महत्त्वाचं हे सगळं कन्सेप्ट आहे बरं का. हे डिजिटल इनिशिएटिव्हचा अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे. आता पहिलं बघूया NIP. NIP म्हणजे काय, ह्याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा बस. नॅशनल इंटर्नशिप पोर्टल. नॅशनल इंटर्नशिप पोर्टल. आता इंटर्नशिप म्हणजे काय, एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी असेल, ओके, मग इंजिनिअरिंग कोर्स पूर्ण केल्यानंतर 6 महिना किंवा 1 वर्ष एखाद्या कंपनीमध्ये आपल्याला इंटर्नशिप ट्रेनिंग घ्यावा लागतो. आता मीही 6 महिने ट्रेनिंग घेतलं होतं, म्हणजे इंटर्नशिप केलं होतं. मी ITI केलेलं आहे 2 वर्ष. 10वी झाल्यानंतर मी ITI केलो 2 वर्ष सोलापूर येथे, आणि 2 वर्ष केल्यानंतर जे आमचं MRTV हा ट्रेड मी केलं होतं. रेडिओ आणि टी व्ही टेप रेकॉर्ड हे रिपेअर कसा केला पाहिजे त्याच्याबद्दल मी कोर्स केलं होतं. आणि नंतर पुणे येथे लोणावळ्यामध्ये मी 6 महिनं तिथं इंटर्नशिप ट्रेनिंग घेतलेलं आहे. तसं AICTE ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन हे जे टेक्नॉलॉजी रिलेटेड आणि इंजिनिअरिंगसाठी जे काही इन्स्टिट्यूशन हेड ऑफिस आहे, एक हेड संस्था आहे भारत देशात, त्या संस्थेने ही NIPबद्दल कार्य करीत आहे. ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन आणि NIP सुरू केलेलं आहे. इंटर्नशिप फॉर स्टुडंट्स. कुठल्या स्टुडंट्सना, इंजिनिअरिंग स्टुडंट्ससाठी ही NIP आहे. लक्षात ठेवा, हे नेट एक्झामला विचारलेले प्रश्न आहे. प्रश्न अतिशय बारीक प्रश्न मी उचलून त्याच्यावरती कन्सेप्ट मी तुमच्यासमोर मांडत आहे. मीही व्यवस्थित लक्ष ठेवा, तुमचा वेळ वाया जाणार नाही ह्याची मी काळजी घेतो. आणि महत्त्वाचा एक कन्सेप्ट आहे. आणि 1 कोटी इंटर्नशिप बाय 2025 पर्यंत 1 कोटी विद्यार्थ्यांना इंटर्नशिप मिळविण्याची ह्याचं उद्दिष्ट आहे. तर दुसरं आहे NEET. NEAT. N म्हणजे नॅशनल, E म्हणजे एज्युकेशनल, A म्हणजे अलायन्स फॉर टेक्नॉलॉजी. ही एक इनिशिएटिव्ह आहे, ही एक प्रोग्राम आहे. ही प्रोग्राम कोणासाठी आहे तर टेक्नॉलॉजी किंवा इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये किंवा जे टेक्नॉलॉजी कॉलेजेस आहेत तिथं गरीब विद्यार्थ्यासाठी काही सीट्स त्या कॉलेजमध्ये रिझर्व ठेवण्याचा उद्देश ह्या प्रोग्रामचा आहे. कारण प्रत्येक विद्यार्थी श्रीमंत विद्यार्थीचं ॲडमिशन घेत असतो. गरीब विद्यार्थ्याला, जे पुअरेस्ट ऑफ पुअर विद्यार्थी त्यांना ॲडमिशन मिळत नाही. म्हणून अशा गरीब विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळाला पाहिजे ह्या हेतूने ही संस्था म्हणजे ही इनिशिएटिव्ह, ही प्रोग्राम सुरू झालेली आहे. सीट फिक्स फॉर पुअर स्टुडंट्स. ओके, आता नेक्स्ट हे कन्सेप्ट बघूया. हेही पेपरला विचारलेले प्रश्न आहे. विद्वान. काय विद्वान आहे हो तो माणूस, म्हणतो विद्वान. विद्वान हा हिंदी शब्द आहे. विद्वान, पंडित, हे लई विद्वान आहे बघा त्याने. विद्वान 1999 मध्ये ही प्रोग्राम सुरू झालेली आहे. विद्यापीठाच्या अंतर्गत जे एक्सपर्ट लोक असतात, सब्जेक्ट एक्सपर्ट असतात, जे स्कॉलर असतात, जे रिसर्चर असतात, जे सायंटिस्ट असतात, अशा सायंटिस्ट लोकांची, रिसर्चर लोकांची, विद्वान लोकांची, सब्जेक्ट एक्सपर्ट लोकांची, तज्ज्ञ लोकांची एक यादी तयार करतात. त्या यादीमध्ये त्या एक्सपर्ट लोकांची नावं, त्यांचं पूर्ण नाव, त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचा ईमेल ॲड्रेस आणि त्यांनी कुठे राहतात आणि कोणत्या विषयामध्ये त्यांनी एक्सपर्ट आहे आणि आत्तापर्यंत त्यांनी काय काय काम केलेलं आहे, त्यांचा बायोडाटा पूर्णपणे लिहून ह्या वेबसाईटवरती अवेलेबल असतात. मग ह्या एक्सपर्ट लोकांचा माहिती सरकारला द्यायची असतो. ह्या एक्सपर्ट लोकांचा माहिती कंपनीला द्यायची असतो. ह्या एक्सपर्ट लोकांचा माहिती कोणाला गायडन्स करण्यासाठी, समजा भारत सरकारला एखाद्या प्रोग्राममध्ये त्यांना गायडन्स पाहिजे असेल तर भारत सरकार ह्याला विद्वान वेबसाईटला व्हिजिट करून आपल्याला इलेक्शन कसं सुरळीत करता येतील ह्यांच्याबद्दल माहिती घ्यायचं. मग तो एक एक्सपर्ट माणूस असतो.
कुठलेही काम असू दे त्या कामाला गायडन्स देण्यासाठी, त्या पर्टिक्युलर कामाला गायडन्स देण्यासाठी विद्वान हे जी वेबसाईट आहे, इथं तुम्हाला त्या विद्वान माणूस मिळून जातात, सब्जेक्ट एक्सपर्ट मिळून जातात आणि त्यांचा माहिती इथं उपलब्ध असतो. 1999मध्ये हे सुरुवात झालेली आहे आणि ह्याचा जो माहिती केंद्र कोणाकडे असतो, इन्फ्लिबनेट गांधीनगर गुजरात येथे आहे. इन्फ्लिबनेटचा फुल फॉर्म इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क. विद्वानचा जो वेब पोर्टल आहे ते हँडलिंग करण्याचं कामं हे इन्फ्लिबनेट करीत असतात. विद्वानमध्ये काय आहे, एक्सपर्ट डाटाबेस अँड नॅशनल रिसर्च नेटवर्क. एक्सपर्ट लोकांचा डाटा ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे आणि नॅशनल रिसर्चरचा एक नेटवर्क असतो. समजा कोणीतरी मला विचारले, सेटचं पुस्तक कोणाचं चांगलं आहे सांगा म्हटल्यानंतर मी डायरेक्ट डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचं पुस्तक खूप चांगलं आहे, त्यांचंही पुस्तक तुम्ही वाचन करा असं मी म्हणतो. डॉक्टर शशिकांत शिंदे सरांचंही पुस्तक खूप चांगलं आहे, त्यांचंही तुम्ही वाचन करा असं मी म्हणतो तुम्हाला. डॉक्टर आदरणीय ब्रिजमोहन दायमा साहेबांचीही पुस्तक खूप चांगलं आहे, त्यांचं वाचन करा म्हणतो. आणि पियर्सन पब्लिकेशनचा मादन सरांचा KVS मादन सरांचाही पुस्तक चांगलं आहे, तुम्ही त्यांचंही वाचन करा. मग असं जेव्हा मी बोलतो त्यावेळी माझा आणि त्यांचा नेटवर्क असतात. मी आज पर्सनली आदरणीय डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचाही माझा कॉन्टॅक्ट आहे. मी त्यांना खूप रिस्पेक्ट देतो, त्यांनीही मला खूप गायडन्स करतात. शशिकांत शिंदे सर हे तर आमचे मित्र आहेत, त्यांना मी खूप मान देतो, त्यांनीही मला सपोर्ट करतात. डॉक्टर ब्रिजमोहन दायमा सर आणि मी दोघंही मिळून सोलापूर विद्यापीठात, पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना मिळून कार्यशाळा म्हणजे नेटसेट कार्यशाळामध्ये आम्ही भागी घेतलो. सरांचाही मला गायडन्स नेहमी आम्ही घेत असतो. सर हे मला सपोर्ट करतात. मी सरांना खूप आदर आणि रिस्पेक्ट देतो. KVS मदान सरांचा आणि माझा परिचय आहे. KVS मदान सर जे इंग्लिश मीडियममध्ये पुस्तक लिहिले आहेत, त्यांनी गुलबर्गा युनिव्हर्सिटीमध्ये, सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचा 1 डे प्रोग्राम होता. त्यावेळी सर आणि आम्ही तिथं गेलो होतो. सरांचाही माझं ओळख आहे. मला सांगायचं हे नेटवर्क, नॅशनल रिसर्च नेटवर्क म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो मी, काय लई भारी माणूस म्हणजे ज्या ज्या क्षेत्रात जे टॉपर्स लोक असतात त्या टॉपर्स लोकांचं एक नेटवर्क असतो. आता UPSC कोचिंग, UPSC जे IAS गायडन्स करणारे जे प्रोफेसर लोक असतात त्यांचे एकमेकाशी कनेक्टेड असतात. MPSC गायडन्स करणारं जे प्रोफेसर लोक असतात त्यांचा एक टीम असतो. महाराष्ट्रभरातील प्रत्येक प्रोफेसरांचं एकमेकांचे एक नेटवर्क असतात. एखाद्या सब्जेक्ट, एखादा विषय तुम्ही जर सायंटिस्ट संदर्भात घेतला तर सायंटिस्टांची एकमेकांची ओळख असतात. ओळख असेल तर ठीक, नाही ओळख असलं तरीसुद्धा त्यांना माहिती असतो सर ते लोक खूप एक्सपर्ट आहे, तुम्ही त्यांना पण घेऊ शकताय. म्हणून ह्या वेब पोर्टलला एकदा आम्ही सांगितलं तर त्या लोकांचे कनेक्शन होत जातील ह्या विद्वान मी काय म्हणतो लक्षात यायला लागलं ना तुम्हाला. सब्जेक्ट एक्सपर्ट डाटा ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे, त्यांचं प्रोफाईल ह्याच्यामध्ये अवेलेबल असतात आणि नॅशनल रिसर्च नेटवर्क असतात. ह्यांचं हे कोणाच्या अंडरमध्ये, कुठल्या स्कीमच्या अंडरमध्ये काम करीत आहे, NMEICT, नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT. मग विद्वान काय नेमकं काम करीत आहे, प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट एक्सपर्ट लोकांचा इन्फॉर्मेशन देण्याची कामं ही विद्वान करीत आहेत. प्रोफाईल ऑफ सायंटिस्ट अँड रिसर्चर्स ह्याच्यामध्ये प्रोफाईल असतात, बायोडाटा असतात, त्या एक्सपर्ट लोकांचा माहिती ह्याच्यामध्ये मिळून जातो तुम्हाला. विद्वान, तुम्ही सर्व विद्वान लोकांना मनापासून नमस्कार, धन्यवाद. व्यवस्थित लक्षात ठेवा आणि तुम्हीही विद्वान बना, पंडित बना. आता